शुभम झोपला का ग? श्श, हळू बोल. नुकताच झोपलाय. तुझ्या आवाजाने उठला तर आणखी एक गोष्ट सांग म्हणून हट्ट करून मला पिडेल. ओके ओके, कूल. ओके काय? रोज ह्याला गोष्ट सांगायची म्हणजे माझी कसरतच असते. तुला काय त्याचे? बरं, ह्याला एक गोष्ट सांगितली आणि 6 महिन्यांनी ती रिपीट केली तर पहिले वाक्य ऐकल्याबरोबर तो पुढची गोष्ट धडाधडा सांगायला लागतो. वरती म्हणतो, मम्मी, ही मला ठाऊक आहे, दुसरी सांग. उर्मीचा आविर्भाव बघून सुजयला हसूच आवरले नाही. अगं, याचा अर्थ शुभम अगदी बुद्धिमान मुलगा आहे, थेट त्याच्या बापासारखा, आणि त्याची मेमरी अगदी शार्प आहे. हे तू मला सांगायची गरज नाही. रोज त्याचा अभ्यास मीच घेते. शाळेत जाऊन त्याच्या बाईंना मीच भेटते. तुझा मुलगा 5 वर्षे पूर्ण झाल्यावर आता तो हुशार आहे असा तुला साक्षात्कार झालाय. मला तो 7-8 महिन्यांचा असल्यापासून त्याची हुशारी ठाऊक आहे. मला काळजी वेगळीच आहे. उर्मीच्या केसातून विस्कटल्यासारखा हात फिरवत सुजय मोठ्याने हसला आणि त्याच हाताने त्याने तिला जवळ ओढलं. हळू, तो उठेल. कसली काळजी लागली तुला? अलीकडे त्याने नवेच सुरू केले. काय? हेच. नंदाताईंना मुलगी झाल्यापासून त्याचे सुरू झाले. आत्याने राहुलला कशी बहीण आणली तशी तू मला एक बहीण आण. भाऊही चालेल, पण कुणीतरी आण. अगं, आपण त्याचा हट्ट सहज पुरवू शकतो. एवढी काय डरतेस? तुझी प्रकृती छान आहे. आपल्याला आर्थिकदृष्ट्या दुसरे मूल सहज परवडू शकते. आता घरी रुक्मिणीबाईही आहेत. पुरे रे. त्याच्या जन्माच्या वेळी मी 6च महिने घरी राहिले तर माझ्याबरोबरचे सगळेजण धडाधडा 2-2 प्रमोशन्स घेऊन पुढे गेले. आमच्या रोबोटिक्समध्ये जितके काम कराल, तुमची गुणवत्ता जेवढी सिद्ध कराल तेवढी भराभर प्रमोशन्स मिळतात. तुझ्यासारखा माझा स्वतंत्र बिझनेस नाहीये. आज वाटेल तर भरपूर काम करा, उद्या ताणून द्या. तुम्हीच तुमचे बॉस. कम ऑन उर्मी, स्वतंत्र धंद्याला हलके कमी लेखू नकोस. सॉरी, मला तुझी धावपळ कळते. तू खूपच कष्ट करतोस. म्हणून तर इतक्या लवकर या आलिशान वस्तीत इतक्या लहान वयात आपण फ्लॅट घेऊ शकलो. पण मलाही आता करिअर महत्वाची वाटते. बरोबरचे 4 पावले पुढे गेले आणि आपला वेग कमी पडतो हे कळले तर वाईट वाटणारच ना. त्यात माझी कुवतच नसती तर एक वेळ मी सहन केलेही असते. फक्त मुलगा आजारी आहे, मुलाच्या शाळेत पीटीएची मीटिंग आहे, या फालतू कारणांसाठी आता रजा मागायलाही लाज वाटते. त्यात लाज कसली? आपला शुभम लहान आहे आणि त्याच्या गरजा आपल्यासाठीच महत्वाच्या आहेत. होय रे, पण माझ्याबरोबरची मीना, माझ्या नंतरचा नंबर होता तिचा. पहिल्या वर्षात मी तिला सहज मागे टाकले होते, पण ती फक्त अधिक वेळ देऊ शकली म्हणून आज ती माझ्या पुढे आहे. शुभम 4 वर्षांचा असताना आमच्या कंपनीतर्फे जपानला ट्रेनिंग घेण्यासाठी माझी निवड झाली होती, पण नेमके त्याच महिन्यात शुभमला कांजिण्या आल्या आणि माझ्याऐवजी प्रदीप गेला. आता तो माझा बॉस आहे फक्त शुभममुळे. अगं, पण त्या दोघांना शुभमसारखा गोड मुलगा आहे का? अरे, पण प्रदीपला 1 वर्षाचा मुलगा आहे. त्याची बायको साधी गृहिणी आहे. ती त्याला सांभाळते आणि मीनाने आपली मुलगी पुण्याला आईकडे ठेवली आहे. ती शनिवार रविवार तिथे जाऊन भेटते. फक्त मलाच मात्र. बरं, जाऊ दे. तुझी इच्छा नसेल तर आपण दुसरा चान्स नको घेऊया. एक शुभम आपल्याला पुरेसा आहे. त्याचे हट्ट चालणारच. त्यात या सोसायटीत त्याच्या बरोबरीची कुणी मुलंच नाहीत. हो रे, सगळी कॉलेजात जाणारी मुले मुली आहेत. ते सगळे याचे लाड करतात, पण त्यांच्यात हा 10 मिनिटावर रमत नाही. तू इतका विचार कशाला करतेस? तरी तो 2.5 वर्षांपासून शाळेत जातो. उरलेला वेळ पूर्वी क्रशमध्ये राहायचा. गेल्या वर्षीपासून दिवसभरासाठी रुक्मिणीबाई ठेवल्या आहेत. त्या त्याला नीट सांभाळतात. हो, ते खरेच आहे.
पण या वयात त्याला भरपूर सोबत मिळायला हवी. खेळायला, आपला आनंद, दुःख वाटायला, गुपिते सांगायला सवंगडी हवा. तो काही रुक्मिणीबाई किंवा तू, मी देऊ शकत नाही. त्यासाठी लहान भावंड हवे. शेजारी पाजारी समवयस्क मुले हवीत. कझिन्स हवेत. जेव्हा तो नंदाताईंकडे जातो तेव्हा राहुल आणि रिया यामध्ये कसा रमतो बघितलेस ना. त्याला परत आणायचे म्हणजे मला त्याचे पाय धरावे लागतात. त्यात तुझी बहीण असू दे, राहू दे म्हणून 2-2 दिवस ठेवून घेते आणि हाही तिथे मजेत राहतो. रिया आल्यापासून तर फारच रमतो. परवाच्या भेटीत राहुलचे आणि त्याचे भांडण झाले. रिया माझी सख्खी बहीण आहे, तुझी मामे बहीण, तेव्हा ती मला चोवाळणार, राखी बांधणार. तू तिला हात लावू नको, असे राहुलने त्याला चिडवले. तेव्हापासून स्वारी फारच फुरंगटली. तू बॅड मम्मी आहेस असे माझ्याशी भांडला. अगं केवढी काळजी करतेस. नाही सुजय, तुला वाटते तेवढे हे सोपे सरळ नाही. शाळेव्यतिरिक्त समवयस्क मुलाशी त्याचा सहवास झाला नाही तर शेअरिंग, टीमवर्क, तडजोड करणे, वाटप करणे यांसारख्या गुणांचा विकास होणार नाही. त्यात तो फारच बुद्धिमान आहे म्हणून आणखी जपायला हवे. अलीकडे तो फार टीव्ही बघतो. संगणक वा नेटच्या आहारी गेला तर फारच कठीण होऊन बसेल. मी एक उदाहरण बघते ना. मग आता याला सोल्युशन काय? तोच मी विचार करत होते. आमच्या कंपनीने जपानच्या हित्सुबिशी रोबोटिक्स या कंपनीशी करार केला आहे. ती कंपनी प्लेमेट्स म्हणून रोबोंची एक रेंज आणते आहे. त्यातला एखादा शुभमच्या वयाचा रोबो आपण त्याला सवंगडी म्हणून आणायचा असा विचार मी करते आहे. छे छे, त्यापेक्षा मी त्याला दर शनिवार रविवार नंदाताईकडे नेतो. सुजय, तेच 2 दिवस तो मला मिळतो. त्यातच तो नंदाताईकडे गेला तर मला त्याचा सहवास कसा मिळेल? पण रोबो बरोबर तो खेळणार म्हणजे मला काळजी वाटते. अरे, तेवढी काळजी रोबो तयार करतानाच घेतलेली असते. हे दिसतात अगदी बाहुल्यांसारखे. त्यांचे वय आपल्याला हवे तेवढे कमी जास्त करता येते. त्यात हवा तो खेळ प्रोग्राम करता येतो. पण शुभम अलीकडे अगदी चिडका झालाय. रुक्मिणीबाईंना कधी कधी चावतो, ओरबाडतो असे त्या परवाच सांगत होत्या. तसे काहीतरी झाले आणि तुझ्या त्या रोबोने माझ्या शुभमला इजा केली तर? नकोच. सुजय, तुला रोबोचे 3 प्रमुख नियम ठाऊक आहेत ना? असिमोव यांनी या 3 नियमानुसार रोबो बनवावेत अशा गाईडलाईन्स घालून दिल्या आणि आजवर सर्वच रोबो निर्मिती करणाऱ्यांनी ते पाळलेले आहेत. पहिला नियम आहे, रोबो माणसाला कधीही इजा करणार नाहीत किंवा आपल्या निष्क्रियतेमुळे मानवाला इजा पोहोचू देत नाहीत. म्हणजे हा सवंगडी शुभमला इजा करणार नाहीच. पण शुभम जर नकळत पडायला लागला वा त्याला दुखापत होईल असे काहीतरी त्याच्याबाबत घडू लागले तर सवंगडी ते थांबवेल. दुसऱ्या नियमाप्रमाणे तो पहिल्या नियमाचा भंग न होणाऱ्या धन्याने दिलेल्या सर्व आज्ञा पाळतो. म्हणजे शुभमने चिडून त्याला रुक्मिणीबाईंना मार म्हटले वा इतर मुलांशी मारामारी करताना त्याला मदत कर म्हटले तर ते तो करणार नाही. आणि तिसऱ्या नियमाप्रमाणे तो पहिल्या आणि दुसऱ्या नियमांचा भंग न करता स्वतःचे संरक्षण करतो. म्हणजे शुभमची आणि त्याची मारामारी झाली तर तो त्याला दुखापत न करता स्वतःचे संरक्षण करतो. पण शेवटी ते यंत्रच, केव्हा तरी त्याच्यावरचे नियंत्रण जाईलच. ते खरंय रे, पण आपण प्रयत्न तर करून पाहू. आणि नियंत्रण जाईपर्यंत तो हे 3ही नियम काटेकोरपणे पाळेल. त्याशिवाय दोघांवर लक्ष द्यायला रुक्मिणीबाई असतीलच. मी त्यांना रोबोचे बटन बंद कसे करायचे हेही शिकवेन. मग तर झालं. तो रोबो त्याला रोज रात्री नवी गोष्ट सांगू शकेल आणि माझा अर्धा तास वाचेल. बरं, आता त्यावर आपण उद्या विचार करू. आता मला झोप आली. तूही झोप. सुजयने कूस वळवली आणि चादर डोक्यावर ओढली.
पुढच्या शुक्रवारी उर्मिला ऑफिसातून येताना एक मोठा बॉक्स घेऊन आली. तिने सुजयला आणि शुभमला मुद्दाम नंदा आत्याकडे एका दिवसासाठी राहायला पाठवले. रविवारी संध्याकाळी ते दोघे परतेपर्यंत तिने शुभमचा सवंगडी व्यवस्थित जोडून ठेवला होता. आईच्या मांडीवर सोनेरी कुरळ्या केसांची मुलगी बघून शुभम जाम खुश झाला. शुभम, ही सोनिया, तुझ्यासाठी खेळायला मी हिला घेऊन आले. मम्मी, म्हणजे ही आता आपल्या घरीच राहणार? हो शुभम, सोनियाला खूप गोष्टी येतात, खेळ येतात, व्हिडिओ गेम्स खेळण्यात ती एकदम तरबेज आहे. ती तुला रोज एक नवी गोष्ट सांगेल. सांगणार ना ग सोनिया? हो, सांगेल ना. मम्मी, हिचा आवाज असा कसा आहे? अरे, ती खरी मुलगी नाही आहे, रोबो आहे. मी खास तुझ्यासाठी तुझ्या बरोबर खेळायला आणली. तू नेहमी हट्ट करतोस ना, मम्मी बहीण आण नाहीतर भाऊ तरी आण. आता मी तुझ्याशी खेळायला ही खास मैत्रीण आणली, चालेल ना? शुभमचे डोळे चमकले. पटकन पुढे होत त्याने सोनियाचा हात पकडला आणि म्हटले, चल, तू माझ्याच खोलीत राहा, तुला मी सगळे खेळ दाखवतो. आता राहुलची ऐट नको माझ्या पुढे, नेहमी मला चिडवतो. रिया माझी बहीण आहे, तुझी कझीन आहे. मम्मी, आता मी राहुलला चिडवेन, सोनिया माझी बहीण आहे, तुझी कझीन. सोनिया आज्ञाधारक मुलीसारखी उठली आणि शुभमचा हात धरून त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत गेली. त्या दोघांना पाठमोरे जाताना बघून सुजय म्हणाला, उर्मी, अजूनही विचार कर. आजच नंदा सांगत होती, तिच्या शेजारच्या सोसायटीत एक 3 बेडरूमचा फ्लॅट खाली झालाय. या जागे इतका आलिशान नाही. तसेच ती वस्तीही इतकी सोयी सुविधांनी युक्त अन पॉश लोकेलिटी नाही. पण तिथे शुभमला राहुल अन रियाची संगत मिळेल. तिथून त्याचीही शाळा थोडी लांब पडेल, पण तिथे जवळच या शाळेची बस येते. नंदाच्या नवऱ्याची त्या सोसायटीत एक दोघांची चांगलीच ओळख आहे. त्याने शब्द टाकला तर होऊन जाईल. नको रे, ही जागा आपण किती हौसेने सजवली. इथे येण्यासाठी लोक धडपडत असतात. मला इथे खूप आवडते. आता सोनिया आली ना, शुभम इथेच रमेल बघ. दुसरे दिवशी सकाळी शाळेत जाताना शुभमने अजिबात खळखळ केली नाही. त्याने अगदी उत्साहाने आईला सांगितले, मम्मी, सोनिया अगदी छान आहे, मला खूप आवडली. रात्री तिने मला परीची गोष्ट सांगितली. आज ती मला डायनेसोरची गोष्ट सांगणार आहे आणि तिला ल्युडो खेळता येते. आम्ही संध्याकाळी खेळणार आहोत. संध्याकाळी सुजय आणि उर्मी घरी आले तेव्हा शुभमला त्यांना किती सांगू आणि किती नको असे झाले होते. सोनिया त्याच्याबरोबर दूध प्यायली होती. मग ते सापशिडी खेळले. मग सोनियाने ह्याला होमवर्क करायला मदत केली. मग रुक्मिणीबाई त्या दोघांना खाली बागेत खेळायला घेऊन गेल्या. लॉनवर तिने बॉलिंग केली, शुभमने बॅटिंग केली आणि रुक्मिणीबाईंनी फिल्डिंग केली. त्या रात्री सोनियाकडून डायनोसॉरची गोष्ट ऐकता ऐकता तो छान झोपी गेला. त्याचे पांघरूण नीट करून सोनियाचे स्विच बंद करून उर्मी खोलीत आली आणि सुजयला म्हणाली, बघितलेस, या 24 तासात त्याने मला बहीण आण अशी अजिबात भुणभुण लावली नाही. नेहमीप्रमाणे तो रुक्मिणीबाईंशी भांडला नाही. त्यांना शुभमने बोचकारले नाही. अगदी त्यांचा आंबाडाही हिसकून सोडला नाही. शुक्रवारी संध्याकाळी उर्मीने आपली गाडी नेहमीच्या जागी लावून पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि ती फ्लॅटपाशी आली तर सोनिया आणि रुक्मिणीबाई दारातच उभ्या होत्या. का ग, इथे का थांबला? शुभम रुसून बसला आहे. का, काय झाले? त्याने सोनियाला ढकलून देत म्हटले, मला नको ही बहीण. मी ती बिघडेल म्हणून तिला पाठीशी घातले तर दोघींनाही ढकलत त्याने इथे आणून ठेवले आणि दार लावून घेतले. उर्मी लॅच उघडून आत गेली तर शुभम खोलीत फुरंगटून बसला होता. उर्मी जवळ गेली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला तसा त्याने हात हिसडून टाकला. काय रे शुभम, सोनूशी का भांडलास? मग काय करू? तिला बॉल टाक म्हटलं तर टाकते, बॅटिंग कर म्हणले तर करते.
सापशिडी खेळूया म्हटले तर लगेच बॉल ठेवून चालायला लागते. गोष्ट सांग म्हटले तर सांगते. नाच कर म्हटल्यावर सुरू करते. ही कसली बहीण? मग तुला कसली बहीण हवी? अगं मम्मी, इतकी बुद्धू बहीण मला नको. माझा कॅच पकडला, मी आऊट झालो तरीही म्हणत नाही तू आऊट झालास, आता मी बॅटिंग करणार. सापशिडी काहीही खेळा, मीच जिंकतो. पण खेळताना मी भिकार सावकारीत लपवून पान टाकले तर ही बघते, पण काही न बोलता मला जिंकू देते. खेळ म्हटले की खेळते, थांब म्हटले की थांबते. अरे मग नेहमी तूच जिंकशील ना? पण मी रडीचा डाव खेळलो, लबाडी केली तरी मीच जिंकतो. हाव बोरिंग. इतकी बावळट मुलगी माझी बहीण कशी असेल? मम्मी, आज आम्हाला शाळेत बुद्धिबळ शिकवले. मी तिला किती समजावले, पण तिला येईना. मग मी तिला रागाने घराबाहेर चालती हो म्हटले तर ती सरळ दाराबाहेर जाऊन उभी राहिली. असं बहिणीला घराबाहेर जा म्हणतात का? त्यात काय? गेल्या रविवारी नंदा त्याकडे राहुल आणि रियाचे भांडण झाले. राहुलने रियाला घराबाहेर जा म्हटले तर ती म्हणाली, हे माझेही घर आहे, आई बाबा पण माझे आहेत, तूच जा. राहुलने तिला ढकलले तर तिने त्याला चावा घेतला. मग रिया पडली आणि रडायला लागली. मग नंदा आत्याने राहुलला धपाटा घातला. मी मध्ये पडलो तर म्हणाला, ती माझी बहीण आहे, मी पाहिजे ते करीन, तू मध्ये पडू नकोस. ही सोनिया तसं काहीही करत नाही. एवढी बुद्धू बहीण मला नको. बोलता बोलता शुभमच्या डोळ्यात पाणी तररले. ओके ओके, उद्या मी तिला बुद्धिबळ शिकवते आणि मध्ये मध्ये जिंकायलाही शिकवते हा. शनिवारी खपून उर्मीने तिच्या डोक्यात बुद्धिबळाचा प्रोग्राम बसवला. सगळ्या आज्ञा पाळणारे प्रोग्राम बदलले. 3 वेळा तिने हो म्हणायचे आणि चौथ्यांदा नाही म्हणायचे असा नवा प्रोग्राम घातला. तिने खूप खटपट केली, पण मुले अर्थशून्य भांडतात त्याचा तिला प्रोग्राम करताच आला नाही. परवा तू माझ्या पेन्सिलीचे टोक मोडलेस म्हणून आज मी पहिला बॅटिंग करणार. इतके असंबद्ध लॉजिक तिला काही संगणकावर मांडता येईना. तिला बिरबलाची गोष्ट आठवली. ऊसाचे कर्वे करून मागणारा मुलगा त्या कर्व्याचा पुन्हा ऊस करून हवा असा हट्ट धरतो. त्यावर पाठीवर धपाटे मारणे हा एकच उपाय जहापनांना सुचतो. कसेबसे सोनियाला 50 बॉल टाकल्यावर आता मी बॅटिंग करणार असा हटवादी करायला प्रोग्राम केले आणि शुभमच्या हवाली केले. 2 दिवस शुभम तिच्याशी खेळला. तिसरे दिवशी पुन्हा सोनिया आणि रुक्मिणीबाई दारात उभ्या आणि शुभम आत रुसून बसलेला उर्मिला दिसला. धास्तावून तिने शुभमला विचारले, तिने आता काय केले? तिला आता बुद्धिबळही येते आहे. मम्मी, ती ना अगदीच बावळट झाली. आधी जरा तरी बरी होती. आपण बॉल टाकले आणि मी आऊट व्हायच्या आधीच म्हणाली, आता मी बॅटिंग करणार. मी म्हटले, मी अजून आऊट झालो नाही. तर म्हणते, ते काही नाही, मी आता बॅटिंग करणार. मग तू दिलीस की नाही? नाही. मी म्हटले, आता सापशिडी खेळूया. तर लगेच बॅट सोडून ती माझ्याबरोबर घरात आली. मम्मी, तुला एक गंमत दाखवतो बघ हा. तुझे नाव सोनिया आहे? हो. सोनिया, तू मूर्ख आहेस ना? हो. सोनिया, तू चोर आहेस ना? हो. सोनिया, तू खूप चांगली मुलगी होणार ना? नाही. बघितलेस मम्मी, ती किती बुद्धू आहे. कोणताही प्रश्न विचार, ती 3 वेळा हो म्हणते आणि चौथ्यांदा नाही म्हणते. खेळताना ती 3 वेळा मला जिंकायला देते, चौथ्यांदा हरवते. तू विचार करून बघ ना मम्मी, काहीही विचारून बघ. एवढी बावळट म्हटले ना तरी ती तेच करते. 3 वेळा हो, चौथ्यांदा नाही. उर्मीने शुभमला घट्ट पोटाशी धरले. त्या रात्री शुभम खोलीत आला आणि म्हणाला, मम्मी, आज तूच मला गोष्ट सांग. का रे?
आज तुला सोनिया परीराणीची गोष्ट सांगणार आहे ना? मला नको ती गोष्ट. त्यापेक्षा तू जुनी गोष्ट सांगितलीस तरी चालेल. सोनिया धडाधडा गोष्ट सांगते. मध्ये काही विचारलं तर उत्तरच देत नाही. परीने ड्रेस घातला होता असे तिने म्हटल्यावर मी विचारले, हिरवा की गुलाबी? तर ती म्हणते गुलाबी. मी विचारले, गुलाबी का हिरवा? तर ती म्हणते हिरवा. असं कसं होईल? परी हिरवा तरी घालेल, नाहीतर गुलाबी. मला नाही आवडली. मला तूच सांग. उर्मीने मग त्याला जवळ घेत सिंड्रेलाची गोष्ट सांगितली. मध्ये मध्ये अडवत तिच्या अंगावर हातपाय टाकत लोळत शुभमने ती ऐकली आणि तो गाढ झोपी गेला. त्याला नीट झोपवून उर्मी सुजयला म्हणाली, आता तूच सांग, मी हिला कसं प्रोग्राम करू? नाही म्हणायला शिकवलं, हरायला जिंकायला शिकवलं, गोष्ट सांगायला शिकवलं, तरी ह्याला बरोबर समजतं. नेमके शोधून काढतो. त्याला सतत जिंकणेही नको आणि ठरवून हरणे नको. मी करू तरी काय? तूच सांग आता. सुजय हसत म्हणाला, अगं त्याच्यासमोर बहीण भाऊ म्हणून जे मॉडेल आहे ते राहुल रिया आहेत. त्याच्या वर्गातील मुले आणि त्यांची खरीखुरी भावंडे आहेत. ही भावंडे क्षणात भांडतात, क्षणात रुसतात आणि क्षणात एक होतात. शुभमने तिला शाळेतल्या गमती जमती सांगितल्या तर त्याचीही अपेक्षा असते की तिने काहीतरी निरर्थक घडलेले त्याच उत्साहात सांगावे. त्याने आपले गुपित सांगितले तर तिनेही सांगावे. वागण्यातील उत्स्फूर्तता सोनियाला कशी येऊ शकेल? खेळणे त्याला एकच दिवस आवडते. माणसांचे तसे नसते. आज तर गोष्ट ही त्याने मलाच सांगायला लावली. बरोबर आहे. सोनिया धडाधड टेपवर सांगावे तसे गोष्ट सांगते. ती स्वतः त्या गोष्टीत उतरत नाही आणि शुभमलाही त्यात उतरवत नाही. तू सांगताना तो तुला मध्ये मध्ये थांबवतो, प्रश्न विचारतो. ऐकताना त्याचा सक्रिय सहभाग असतो. मग तूही त्यात रंगतेस. तुझा अभिनय इतका स्वाभाविक असतो की दोघेही त्यात जोडीने उतरता. तसे सोनियाच्या बाबतीत होत नाही. कितीही उत्तम गोष्ट असली तरी मुलांना त्यात स्वतःचा सहभाग असल्याशिवाय भावत नाही. आणि तुला एक सांगू का उर्मी? कोणत्याही नात्यात उत्स्फूर्तता हवी. तीच हरवली तर नाते बळकट होत नाही. इतकेच नव्हे तर समोरच्या माणसाची प्रतिक्रिया काय होईल यामध्ये थोडी अनिश्चितता हवी. थोडा संभ्रम हवा. समोरच्याच्या मूड्सप्रमाणे त्याचे राग, लोभ, प्रेम बदलतात. त्यातूनच नाते दृढ होत जाते. प्रौढ, समंजस होत जाते. समज मी नुसते 3 वेळा चुंबन घेतले आणि चौथ्यांदा तू त्याला प्रोग्राम केल्यासारखा योग्य प्रतिसाद दिलास तर? पटकन सुजयच्या दंडावर चापटी मारत ती म्हणाली, पुरे रे. हेच मी म्हणतो, ती हीच उत्स्फूर्तता कोणत्याही नात्यात हवी. उद्या तुला परदेशी जायचे म्हणून एक रोबो आणून माझ्या कुशीत ठेवलास तर मीही शुभम सारखेच म्हणेन, मला नको ही बुद्धू बायको, 3 वेळा हो आणि चौथ्यांदा नाही म्हणणारी. आपला शुभम हुशार मुलगा आहे. त्याला मानवी प्रतिक्रिया आणि प्रोग्रॅम्ड प्रतिक्रिया नक्कीच ओळखायला येतात. त्याच्या खऱ्याखुऱ्या भावंडांची, सवंगडीची जागा रोबो कधीही घेऊ शकणार नाही. मग आता काय करायचे? आता झोपायचे. काय करायचे ते उद्या बघू. सकाळी उठल्या उठल्या चहा घेऊन खोलीत आलेल्या उर्मीने सुजयला उठवत म्हटले, आज लवकर आटपा आणि नंदाताईच्या नवऱ्याला विचारून त्यांच्या शेजारच्या सोसायटीतल्या फ्लॅटची चौकशी करून या. बरं. आणि शुभमला बहीण आणायचा विचार? हो, तेही मी लवकरच ठरवेन. मला वाटते की माझी करिअर महत्वाची असली तरी शुभमचे भविष्य, त्याचे घडणे हे त्याहून महत्वाचे आहे. सुजयने अगदी प्रोग्रॅम केलेले असावे तसा तिचा हात घट्ट पकडला आणि म्हटले, उर्मी, तुझा हा निर्णय शुभमला आवडणारा आहेच.
पण मला देखील खूप खूप आवडणारा आहे. त्याने पुढे तोंडातून टॉक्कन आवाज काढत आनंदाचा चित्कार काढला आणि तिला जवळ ओढले. पुढे जे घडले ते मात्र पूर्णपणे उत्स्फूर्त होते. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची सवंगडी ही विज्ञान कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेतली तर मेंबर्ससाठी म्हणून मी वेगळ्या कथा अवश्य सादर करेन. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.